गाईज नाऊ वी हॅव ऑब्झर्वड आवर बिट पॅटर्न. दिस इज आवर बिट पॅटर्न. हे आहे बिट पॅटर्न. मग झाल्यावर आपण हे जे आहे पॅटर्न ते कनेक्ट करतो आहे इनपुटला, इथे इनपुटला. मग हे जरा कॉम्प्लिकेटेड सर्किट असल्यामुळे आपण ह्याचा ऑड क्लॉक कनेक्ट करतो आहे, याच्या ऑड क्लॉकला. याचा इवन क्लॉक कनेक्ट करतो आहे याच्या इवन क्लॉकला. आणि हा आउटपुट कनेक्ट करतो आहे ह्याच्या इनपुटला. मग आपण नंतर ऑड डेटा बघायचा आपल्याला, तो आपण विथ रिस्पेक्ट टू बघणार ऑड क्लॉक. हा आहे आपला ऑड डेटा जो की चॅनल नंबर 1ला चालला. आणि दुसरा आहे आपला ऑड क्लॉक. हा ऑड क्लॉक जो आहे तो आपण चॅनल नंबर 2ला कनेक्ट करतो आहे. येस, एकाला ऑड चॅनल, एकाला ऑड क्लॉक आणि एकाला ऑड डेटा. येस. थोडा थांबायचं ऑटो स्किप. यांनी सांगितलं पेशन्स. ठीक आहे, हे आपली ऑड क्लॉक आहे, हा आपला ऑड डेटा आहे. सॉरी. तर आपला पॅटर्न आहे ऑड पॅटर्न काय आहे आपला 0011. मग मॅमने आम्हाला सांगितलं की हे 00 आहे आणि हे 11 आहे. आणि आम्ही विश्वास केला. असं 1 2 आणि 2च आलेत ना. पण हे 2 यात आहे आणि या 2 पेक्षा थोडं जास्त येते मॅम. हा 3 आहे, थोडा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, आम्ही मानलं ह्याला की हे 1100 आहे, ते जे की इथं आलं आपलं ऑड पॅटर्न. ठीक आहे, आता आपण इवन पॅटर्न चेक करू. हा हे तसेच ठेवूया. आता आपण लावतो इवन क्लॉकला, इवन क्लॉक. आणि हा जातोय इवन डेटाला. आपण इवन क्लॉक आणि इवन डेटा बघतोय. आता ह्याचा इन्व्हर्टेड यायला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे 1100 1100. कुठेही बघा तुम्ही, जसं दिसणार आहे तुम्हाला कुठं नाही बघितलं तर. आणि लिहून घ्यायचं फक्त. आपल्याला माहिती काय आणायचं आहे ते आपण आणून घ्यायचं आणि दाखवायचं. मग आता हा इव्हन डेटा जो आहे तो इथे या इव्हन डेटाला जाणार आहे. आणि ऑड डेटा, हा जो ऑड डेटा आहे तो आपल्या हा ऑड डेटा नाही आहे, हा ऑड डेटा आहे. हा ऑड डेटा इथे जाणार आहे आपल्या ऑड डेटाला. ठीक आहे, मग आता आपण कॅरियर हे करूयात. आता कॅरियर करताना इथे इथे साईन वेव्ह आहे आपली, इथे ते या साईन वेव्हला कनेक्ट करायचं आहे. आणि इथे कॉस वेव्ह आहे, ती या कॉस वेव्हला कनेक्ट करायची आहे. ओके, आता आपल्याला ऑब्झर्व करायचं आउटपुट आपल्याला दिसणार आहे ए आणि बीला. आता एका चॅनलला लावणार आहे आपण ए आणि दुसऱ्या चॅनलला लावणार आहे बी साठी बी. आता येस स्टॉप करू. दिसत का नाही आहे किती खुश होतं. दिसतंय का काही इथे असं काहीतरी विचित्र मध्ये म्हणजे समजून घ्यायचं इथे किती छान दिसतंय. ओके, हे झालं आपलं BPS. आता आपण बघणार आहे QPSK साठी परत एक वायर लागणार आणि फक्त आउटपुट बघायचं आपल्याला. हा आहे QPSKचा आउटपुट इन 1 चॅनल. कुठला पण चॅनलला लावूयात आपण. हां, आणि ऑटो स्केल ॲज आर्या सीज पेशन्स. ओके, आलेलं आहे. कुठल्या चॅनलला आलं पण? हां, इथे आलं वरती आलं. नाही, इथेच आलं बघ ना. हे फ्लक्च्युएट इथं हे होतं. तुम्ही ठरवून घ्या तुम्हाला कुठं बघायचं आहे. हा कोणता चॅनल आपला? सेकंडच होतं. हां, सेकंड चॅनलला आपला रिझल्ट आला. इथे दिसतोय थोडंसं हे बाजूला. हां, अजून बघूयात आपण. इथे बघ ना, हे घाणेरडं दिसतंय ना ते. ओके, तुम्ही दाखवून द्या. हां, तुमच्या एक्झामिनरला आणि मार्क्स घ्या. फ्रिक्वेन्सी बघितलंच नाही रे. फ्रिक्वेन्सी स्टार्टिंगला आलं ना आपलं.
काय तिचं होत्या? स्टार्टिंगची ना हे नंतर QPSK BPSK